नमस्कार रसिक श्रोते हो, मी सौ संध्या अमित टिंगरे. माझ्या वेल्वेट वर्सेस या कविता वाचनाच्या चॅनलवर आपणा सर्वांचे सहर्ष स्वागत करते. नेहमीप्रमाणे आजही एक नवा विचार व तो मांडणारी एक नवी कविता मी आपणासमोर सादर करत आहे. आजच्या माझ्या काव्यवाचनाचा विषय आहे नातं, जे प्रत्येकाच्या आयुष्यात एक महत्त्वपूर्ण भूमिका बजावत असतं. चला तर मग सुरुवात करूया आजच्या काव्यवाचनाला. आजच्या कवितेचा विषय आहे नातं. नातं म्हणजे काय असतं? एक अतूट ऋणानुबंध असतं. नातं म्हणजे काय असतं? एक अतूट ऋणानुबंध असतं. शिंपल्याने मोत्याला जपावे इतकं ते सुंदर असतं. नातं म्हणजे काय असतं? एक अतूट ऋणानुबंध असतं. शिंपल्याने मोत्याला जपावे इतकं ते सुंदर असतं. जन्माआधी नाही ठरत नाती कोणती असावीत. जन्माआधी नाही ठरत नाती कोणती असावीत. जन्मानंतर मात्र विधात्याने आपल्यासाठी गुंफलेलं एक सुंदर जाळं असतं. जन्मानंतर मात्र विधात्याने आपल्यासाठी गुंफलेलं एक सुंदर जाळं असतं. नाती असतात खूप सारी आयुष्यभर पुरणारी. नाती असतात खूप सारी आयुष्यभर पुरणारी. आईपासून सुरू होऊन आजीपर्यंत संपणारी. नात्यात असतो गोडवा प्रेम आपुलकी. मनाने जपली तर सोनं असतं, नाही तर राख नुसती. नात्यात असतो गोडवा प्रेम आपुलकी. मनाने जपली तर सोनं असतं, नाही तर राख नुसती. कोण म्हणतं नात्यांना अर्थ नाही? खरं तर अर्थाशिवाय नातंच नाही. कोण म्हणतं नात्यांना अर्थ नाही? खरं तर अर्थाशिवाय नातंच नाही. जन्मापासून सुरू होऊन मृत्यूपर्यंत साथ देणारं ते एक सुखद सावट असतं. जन्मापासून सुरू होऊन मृत्यूपर्यंत साथ देणारं ते एक सुखद सावट असतं. नात्याला असतात अर्थभारी. आई बहीण भाऊ बाप सर्व पात्र एकवटणारी. नात्याला असतात अर्थभारी. आई बहीण भाऊ बाप सर्व पात्र एकवटणारी. प्रत्येक नातं स्वतःला जपतं, म्हणूनच जगाचं हे रहाटगाडगं चालतं. प्रत्येक नातं स्वतःला जपतं, म्हणूनच हे जगाचं रहाटगाडगं चालतं. म्हणूनच जगाचं हे रहाटगाडगं चालतं. धन्यवाद रसिक हो. कविता आवडल्यास चॅनलला नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा. तोपर्यंत पुढील भेटीच्या प्रतीक्षेत सोबत रहा, ऐकत रहा वेल्वेट वर्सेस बाय संध्या टिंगरे. नमस्कार.